दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी माणिकपूर पेट्रोल पंपच्या मागे मार्केटच्या बाजूला विजय गिफ्टोरियम या गिफ्ट दुकानात व पहिल्या माळ्यावरील गोडाऊनमध्ये दुपारी 12:50 सुमारास आग लागली। आगीचे भयावह स्वरूप बघून बाजूला असलेल्या पेट्रोल पंपच्या मालकांनी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेड विभागाला तात्काळ खबर दिली। लगेच पेट्रोल पंपावर असलेल्या फायर एक्सटिंग्विशरच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु आग आटोक्याबाहेर असल्यामुळे आगीवर काहीच नियंत्रण मिळू शकले नाही। परंतु 5 मिनिटात फायर ब्रिगेडचे जवान गाडीसह स्पॉटवर येताच शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले। आता आपण फायर ब्रिगेडचे अधिकारी यांनी आपल्या प्रतिनिधीशी बोलताना दिलेली प्रतिक्रिया ऐकूया। आज माणिकपूर पेट्रोल पंपच्या मागे जी आग लागली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी नंदकुमार दिगंबर शिंगरे, प्रभारी अग्निशमन केंद्र अधिकारी, सनसिटी अग्निशमन दिवाणमाळ वसई पश्चिम। दिवाणमाळ पेट्रोल पंपाच्या समोर मागील बिल्डिंगमध्ये विजया गिफ्टिंग या फर्स्ट फ्लोअरवरती प्लॅस्टिक गोडाऊनला आग लागली असता बाजूला पेट्रोल पंप। गाडी रवाना होताच आमचे कर्मचारी शर्थीच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण आणण्याचं काम प्रथम केलं त्याने। तिथे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, थोडीशी प्लॅस्टिक मटर असल्यामुळे वित्तहानी झालेली आहे। त्यामुळे आगीमुळे बाजूच्या पेट्रोल पंपाला असं कोणताही धोका झालेला नाही। त्या ठिकाणी आग मध्यम स्वरूपाची असल्या कारणाने शर्थीच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण कर्मचारी वर्गाने केलेलं आहे। आता जे दुकानामध्ये आग लागतात त्याबद्दल तुम्ही त्यांना काही मार्गदर्शन कराल का? प्रत्येक व्यवसायधारकाने आपलं सेफ्टिफिकेशन म्हणून अग्निशमन उपकरणे फायर एक्सटिंग्विशर ठेवणं हे गरजेचं आहे आणि आपल्या याच्यासाठी एक नार्क दागणं अग्निशमन घेणं खूप अत्यावश्यक आहे आणि गरजेचं पण आहे। त्यामुळे त्याने ताबडतोब पूर्तता करण्यात यावी। धन्यवाद साहेब। तसेच आजूबाजूच्या प्रत्यक्षदर्शी यांनी दिलेली प्रतिक्रिया आता आपण ऐकूया। या ठिकाणी आज माणिकपूर पेट्रोल पंपच्या मागच्या बाजूला विजय गिफ्टोरियमला जेव्हा आग लागली तेव्हा सर्वप्रथम तुम्ही फायर ब्रिगेड बोलवलं असं माहित पडलं? हो, आम्हीच फोन केला होता। तर तुम्हाला कधी माहित पडले? ते ऑलमोस्ट 12:50 ते 1 ला झालं सगळं। मग त्यामुळे तुमच्या पेट्रोल पंपला काही धोका निर्माण झाला नाही, आमच्या पंपाला काहीच झालं नाही। ते जे पण काय ते मागचं त्यांचं जे शॉप आहे त्यांच्यामध्ये झालेलं आहे। तुमची आणि त्यांची भिंत मला वाटतं एकच आहे? हो, भिंत एकच आहेत, मागच्या बाजूला पण त्याची सगळं जे पण आहेत विंडो सगळे मागच्या बाजूला आहेत। माझं जे बिल्डिंग आहे सेल्स ऑफिस त्याच्या आणि याच्यामध्ये 2 फूटची जागा आहे आणि नंतर त्याची भिंत आहे। त्यामुळे तुम्हाला काही त्रास नाही, आम्हाला काही त्रास नाही। तुमच्याकडे फायर ब्रिगेड च्या नियमानुसार सर्व प्रिकॉशन तुम्ही घेऊन ठेवलेले आहेत का? हो, आमच्याकडे सगळंच आहे। काय काय आहे तुम्ही साधारण? आमच्याकडे फायर एक्सटिंग्विशर्स आहेत, रेतीची बकेट पण आहेत। आम्ही 3 फायर एक्सटिंग्विशर यूज पण केला स्टार्टिंगमध्ये। आमच्याप्रमाणे जे होऊ शकतात ते मदत केलं पण आहेत आम्ही। विजय गिफ्टोरियम या गिफ्ट दुकानात आग शांत झाल्यावर दुकानातील भरपूर वस्तू जळून खाक झाल्याचे लक्षात आले। विजय गिफ्टोरियम या दुकानाच्या मालकांनी तात्काळ माणिकपूर पोलीस ठाणे येथे आग लागल्याची तक्रार केल्यानंतर माणिकपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी येऊन जबाब पंचनामा करत असल्याचे दिसून आले।